कशी घड्याळ सापडलं होतं, कोणत्या खेळाडूचं असेल, प्रेक्षकांपैकी कोणाचं असेल, हाताचं घड्याळ पडलं असेल तर आपली ओळख पटवून घेऊन जा. बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये बाईकच्या चाबी येतात, फोर व्हीलरच्या चाबी येतात, त्या कधीच घेतल्या जात नाही परत, कारण आम्हाला मोठा अनुभव आहे त्याचा. मग त्या चाव्या न घेता गाडी जाते कशी, हा सुद्धा प्रश्न असतो बऱ्याच वेळेला. नाईट स्पर्धांमध्ये तर सातत्यानं खरं तर बाईकच्या एवढ्या चाब्या मिळतात. आता घड्याळ मिळालंय, हातचं घड्याळ लक्षात तरी यायला हवं. चला पंच, पटापट. आता खेळाडूंना बिलकुल वेळ देऊ नका या मॅचसाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. बारवाई संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नेक्स्ट मॅच उद्याचा पहिला सामना 18 जानेवारी स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोहेंजे आणि दीपक एंटरप्राइजेस ओवी 11 खानावले, एका बाजूला सचिन लहाने आणि आदी पाटील. सामना बघत असाल तर बरोबर 9 वाजता तुम्हाला या मैदानावर पोहोचायचं आहे वेळेमध्ये. आणि जो दुसरा सामना असेल उद्या बीपोलमधील सुदर्शन गायकरचा गावदेवी अजिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये ऋत्वी 11 पोहेंजे तौसिफ शेख. दोनही खरं अजिवलीचेच कॅप्टन तुम्हाला आमने सामने पाहायला मिळतील आणि अशा स्वरूपानं उद्याच्या लढती असतील. बरोबर पहिला सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅक्झिमम 9:30 वाजता चालू होईल, पण त्याच्या अगोदर तुम्हाला पोहोचायचं आहे, अन्यथा ओव्हर्समध्ये कपात केली जाईल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जर्मन शेडूंग संघाकडून गजानन पाटील आणि सौरभ पाटील, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या लढतीतील विजेता संघ सरळ सुपर 7 मध्ये क्वालिफाय होईल, सुपर 7 साठी. पहिला बॉल, पहिलाच बॉल, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सुरुवात तर चांगली झाले, गजाननच्या बॅटमधून चौकारानं श्री गणेशा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर 14 धावा. गजानन पाटील चांगली सुरुवात करून दिले जर्मन शेडूंग टीमसाठी. सचिन कातकरी दुसरं षटक घेऊन स्पीडअप करत राहा प्लीज. ओ शॉर्ट बॉल हुक केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सौरभ पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. सचिनचं मात्र पहिल्याच बॉलवर जंगी स्वागत झाले. पहिल्याच बॉलवर षटकारानं सौरभच्या बॅटमधूनचा हा पहिला षटकार. सलामीवीरांनी भन्नाट सुरुवात करून दिले ते जर्मन शेडूंग टीमसाठी. फुल टॉस आहे, ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेट बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. अशी मात्र भन्नाट बॉलिंग केली होती मागच्या मॅच मध्ये.
सचिनला मात्र अपील यावेळेस मात्र स्वीकारले. लेग बिफोर द विकेट, पायची सापडलाय, पहिला धक्का लागेल जर्मन शेडूंग टीमला. फलंदाज सौरभ पाटील LBW बाद. मैंने देखा विकेटचं पतन, फलंदाज बाद झालेत सौरभ पाटील. लेग बिफोर द विकेट. दीपक पाटील सर आहेत पालीचे, मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव. जवळजवळ 295 स्पर्धा त्यांनी कंप्लीट केल्यात आपल्या कारकिर्दीमध्ये आणि त्याचमुळे फार मोठा अनुभव आहे. 1000 पेक्षा जास्त दिवस खरं तर मैदानावर उभे राहिलेत. ओ इकडे मात्र मिसक्यूट झाला, फटका हव्यात आहे, परंतु पहा गोलंदाजापेक्षा मी तर म्हणेन पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा कॉलिंग होणं गरजेचं होतं. हा झेल होऊ शकला असता. ही संधी गमावले मित्र म्हणेन. 3 फिल्डर्स आले, चांगला प्रयत्न सचिननं जरूर केला, परंतु इकडे गलीमध्ये सुद्धा फिल्डर होते, पॉइंटला सुद्धा होते, त्याच्यामधून सुद्धा एखादा फिल्डर पोहोचू शकला असता. 10 वेळा आज झेल सुटलेत. कधी कधी झेल सुटल्यानंतर मात्र फलंदाज अजून द्वेषानं खेळतात मैदानामध्ये, एक वेगळ्या चेव मैदानामध्ये येत असतो, त्यांचा आक्रमक होतात आणि तेच आक्रमक जर झाला ऋतिक पाटील आणि आज त्याचा दिवस आहे, आज चांगला खेळलाय तो. ओ डाऊन दी ग्राउंड, गजानन उडवला हा बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह अगदी साईड स्क्रीन समोर आणि बरोबर तिथे क्षेत्ररक्षक उभे होते. वैभवनं टिपलाय झेल आणि हा दुसरा धक्का मिळेल. दोनही सलामीवीर बाद झालेत. सौरभच्या पाठोपाठ आता मात्र गजानन पाटील परतीच्या प्रवासाला. पंचवीस धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाज गमावलेत, दोनही सलामीवीर आता मात्र पॅव्हेलियनकडे परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्मन शेडूंग संघाकडून अभिजित पवार, लोणिवली गावचा खेळाडू, लोणिवली वाडीचा खेळाडू आहे, 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. एका बाजूला ऋतिक पाटील, त्याच्या बॅटमधून आज दिवसभरामध्ये चांगल्या धाबा आल्यात, त्याचा खेळ फार चांगला राहिलाय, गोलंदाजीमधून सुद्धा चांगलं योगदान त्यानं दिलंय आणि हा की प्लेअर ठरला आहे शेडूंग संघासाठी. लढावा लागलेल्या मॅचमध्ये सोपा नाही आहे. हा सामना जिंकला तरच या स्पर्धेमध्ये तुम्ही राहू शकाल, कारण इथून नॉकआउट आहे स्पर्धा. फुल टॉस, ड्राईव्ह केला कबसला, अचानकपणे आलेल्या फुल टॉसनं थोडासा गोंधळून गेला होता अभिजित. इकडे 2 धाबा मिळतील, 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल वाढेल. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचले. ती 27 या आकड्यावर. 27 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चांगली टोटल आहे. 13.5च्या सरासरीने मात्र ही टोटल जमा केली. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका. 2-3 प्रमुख खेळाडू एकत्रित येऊन एखादा निर्णय घेऊ शकतात, परंतु जेव्हा तुम्ही 11 येताना एकत्र तेव्हा फार कठीण होऊन जातं 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं. आणि एखादा कॅप्टन, महत्त्वाचा खेळाडू, एखादा गोलंदाज जरूर निर्णय घ्या, निर्णय घेतलेच पाहिजेत, परंतु एवढेही नाही आहेत, कारण 11 जणांमध्ये बोलण्याची 11 जणांना संधी कधीच मिळत नाही. त्यामुळे डिस्कशन लॉंग होत जातं आणि कधी कधी जास्त डोकी चालली तर निर्णय सुद्धा वेगळा लागू शकतो. त्यामुळं ज्यांना जे अधिकार दिलेत, कॅप्टनला दिलेत, व्हाईस कॅप्टन असतील, कर्णधार, उपकर्णधार, त्यांनीच ते निर्णय घ्यायला हवेत. विनायकजी धुमाळ यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. चाळीसगाव प्रीमियर लीग हे 4थं पर्व आपण बघताय. 4थ्या पर्वामधील ही स्पर्धा. 3 पर्व यशस्वी प्रवास राहिला या स्पर्धेचा. सगळ्याच खेळाडूंना प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचं काम केलंय आयोजकांनी.
हो चांगला बॉल, लेंथ बॉल, टप्पा पडल्यानंतर निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. उंच बुरा असा गोलंदाज आहे इकडे, खांद्याचा वापर करतोय सुजित पाटील. पाठीमागच्या मॅचमध्ये सुद्धा भन्नाट बॉलिंग केली होती. सुजित पाटीलनं काय षटक हाताळलं होतं. एकाच ओव्हरमध्ये 3-3 फलंदाज बाद केले होते आणि तो सुजित पाटील, त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील. स्पीड सुद्धा चांगला आहे, रिदम चांगली, ऍक्शन चांगली आहे गोलंदाजाची. आणखीन एक वेगवान चेंडू निघून गेलाय विकेट किपरकडे. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. हा वेगासमोर थोडासा हातबल होताना पाहायला मिळालाय ऋतिक. 2 डॉट बॉल खेळतोय सुजित पाटील समोर. 27ला 2. धावसंख्या थोडीशी थांबले. चांगली सुरुवात सुजित कडून. शॉर्ट बॉल आपटला होता, हुक शॉट पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. 6 धावा मिळतील. 2 डॉट बॉल आल्यानंतर इकडे बाउन्सर साठी तयारच होता. हा बाउन्सर मारण्याचा निर्णय घेतला होता कारण खरं तर हाईट चांगली आहे. वरून चेंडू टाकतोय, खांद्याचा वापर करून चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न करतोय सुजित पाटील, परंतु एक चांगला हुक शॉट. ऋतिक पाटील जो आज मात्र तुफान फॉर्म मध्ये आहे. शेडूंगसाठी आजच्या या पहिल्याच दिवशी मजबूत धाबा त्यानं जोडल्यात. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर कडे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फाडी स्ट्रॉंग ऑफचे बॉल उचलतील तोपर्यंत मात्र 1 रन. या लढतीतील विजेता संघ सरळ सुपर 7 मध्ये प्रवेश करणार आहे. सुपर 7. ओ हा फटका हवेत आहे. संधी जरूर आहे मिड ऑफ फिल्डरला. कॅच ड्रॉप. संधी चांगली होती इकडे, मात्र ह्या मिस्टेक्स करून जमणार नाहीयेत कारण हा सामना सुद्धा तसाच आहे. इथे सामना जिंकला तरच तुम्हाला सुपर 7 साठी क्वालिफाय होता येईल, अन्यथा फार कठीण आहे. पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागेल. यावर्षी 28 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. ओ चांगला कट शॉट, बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि तदनंतर मात्र स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्यानं शेडूंग टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. चाळीसगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा, चला पाण्याची मागणी केली. 40 धावा झाल्यात. यंदा 28 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. पुढच्या वर्षी कदाचित 5व्या पर्वामध्ये 32 संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, जेणेकरून सुपर 7 पेक्षा सुपर 8 करण्याचा प्रयत्न असेल आयोजकांचा. म्हणजे बाय वगैरे उडवायला नको, चिठ्ठ्या उडवायला नको. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगल्या धावा जमा केल्यात. सध्याच्या घडीला ऋतिक पाटील आणि अभिजित पवार दोघही वैयक्तिक प्रत्येकी 8 धावांवर खेळत आहेत. त्याच्या अगोदर सलामीवीर गजानन पाटीलनं 13 जोडल्या होत्या. सौरभ पाटीलनं 11 धावांची इनिंग साकारली. ते दोघं बाद झालेत आणि आता मधल्या फळीतील फलंदाजांवर भिस्त आहे. या 2 ओव्हर्समध्ये 20 ते 22 धावा किंवा 20 ते 25 धावा जर आल्या, ही धावसंख्या 60 ते 65च्या आसपास गेली तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाऊ शकेल जर्मन संघ शेडूंग. कारण शेडूंग संघाचा विचार केला ना, आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी फार छान केली त्यांनी आणि त्याचमुळे 60-65 धावा नक्कीच डिफेंड करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. आणि आजच दुपारच्या सत्रामध्ये हाच सामना झाला होता. विनर विनर टीम तिसरी मॅच याच 2 संघांमध्ये रंगली होती आणि त्यावेळेस मात्र बारवाई संघांना मात दिली होती शेडूंग टीमला. कुठेतरी ते एक पराभवाची सल अजूनही मनामध्ये असेल आणि त्याची सुद्धा सव्याच परतफेड करण्याचा प्रयत्न असेल शेडूंग संघाचा. त्यामुळे मॅच अगदी ठसन मॅच पाहायला मिळेल तुम्हाला. शेवटच्या बॉलपर्यंत चाळीसगाव प्रीमियर लीग स्पर्धा म्हटली की शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगत असतात. इथला प्रत्येक सामना तुम्हाला निखळ आनंद देणारा ठरतो आणि म्हणूनच खरे तर 4 चान लावलेत. 4थं पर्व आपण बघताय. पहिलं पर्व भातांडला संपन्न झालं होतं, त्यानंतर सांगण्याच्या मैदानावर आपण दुसरं पर्व पाहिलं. गत वर्षी नारपोलीच्या मैदानावर
तिसऱ्या पर्वाची सांगता झाली आणि चौथं पर्व अजिवली ग्राउंडवर. हो चांगला फटका यावेळेस मात्र जसा बॅटवर लागला होता आणि हे माहिती होतं बॉल बाहेर जाईल. कमाल स्ट्रोक, षटकार. तर गोविंद दामू पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. गोविंदजी पाटील साहेब, थँक्यू सो मच आपण केलेल्या सहकार्याबद्दल. आपलं मनस्वी आभार. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सर्व कमिटीच्या वतीनं आपणास धन्यवाद. फुल टॉस आहे, ऑन साइड ला खेचलाय, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन पवार वर मात्र आणखीन एक वार. या ओव्हर मधला येतोय हा दुसरा षटकार. सहाय्यानं आता मात्र टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले अर्धशतक धाव फलकावर. 52 धावा कंप्लीट होत असताना 50 अप फॉर शेडूंग टीम. सुपर बॅटिंग सचिन पवार. वेग चांगला आहे परंतु आज दिशा भरकटतोय. जास्तीत जास्त फुल टॉस बॉल केलेत आणि म्हणूनच दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 13 धावा गेल्या होत्या. इकडे सुद्धा 2 षटकारांचा मार खालाय ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, ज्याच्या माध्यमातून खरं तर याच संघाच्या विरोधामध्ये ज्या गोलंदाजांना मात्र जिंकून दिलं होतं आणि तोच सचिन पवार आता मात्र थोडासा महागडा ठरतोय. आणखीन एक लोवा फुल टॉस बॉल सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय, स्टॉप केलाय. तिकडे लॉंग ऑनला आतमध्ये ढकलल्या चेंडूला 2 धावा मिळाल्यात. तिसऱ्यासाठी पुढे आले होते ऋतिक, परंतु या 2च धावा प्राप्त होतील. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 54 या आकड्यावर. 54 रन्स. सचिन पुन्हा एकदा हा लेफ्ट केला होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 55. 55 धावा धाव फलकावर. इकडे मिसक्यूट झालाय. भवऱ्यासारखा फिरला होता हा चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये सचिनने टिपला. जेल फलंदाज होईल बाद. ऋतिकला मात्र मैदान सोडावं लागेल. ही तिसरी सफलता प्राप्त होईल ती बारबाई टीम साठी. ओढ लागली धावांची भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. 40 गावांची ही 40 गावांची. 24 इव्हेंट ग्रुपने ठेवली स्पर्धा मानाची. डीजे विकेट मिळाले. दर्शनचा हा स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन लॉफ फिल्डर. आणखीन एक सफलता मिळेल ती सचिन पवारला. लगातारच्या 2 चेंडूंमध्ये 2 महत्वाचे धक्के दिलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती शेडूंग संघाची 55 या आकड्यावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर्मन क्रिकेट संघ शेडूंग धाबा झाल्यात त्या 55. नॉट बॅड. अजून एक षटक येणं बाकी आहे आणि 5व्या ओव्हरमध्ये 10-12 धाबा जरी आल्या तरी सुद्धा त्या फार महत्वाच्या ठरतील. 65 हे चांगले टार्गेट ठरू शकेल या मॅच मध्ये. पाचवा आणि अंतिम षटक. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघताय मिस्टर विजय पिल्लाई आणि आमच्या अगदी चपळ आहेत, अगदी फिटनेस. गेले कित्येक वर्ष
तेवढंच किलो वजन, 30 बॉडी लँग्वेज. मिस्टर दीपक पाटील सर, सोपं काम नाहीये खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये उभं राहणं. पंचांचे निर्णय एकतर खेळाडूंना आवडत नाहीत. चांगला निर्णय दिला तरी शिव्या आणि खराब जरी गेला तरी शिव्या. LBWची अपील आऊट दिल्यानंतर फलंदाज असे बघतात का कोणतरी इकडे गुंडच घेऊन आलेत. चला जाऊ द्या, पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. वैभव तयार, शॉर्ट बॉल आहे, कट करण्याचा प्रयत्न, थोडासा अनोख्या स्टाईलमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर हा एक्झिक्युटिव्ह व्हायला हवा होता. वेळ सुद्धा होता, ऑफस्टमच्या बाहेर रूम दिला होता खरं तर वैभव पाटीलला, परंतु हा निर्धाव चेंडू जात असताना अभिजित पवार आहेत स्ट्राईकला. या ओव्हरमध्ये खरं तर 10-12 तरी येणं या संपार. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय आणि त्याचमुळे तिसरे पंच त्याची शैली तपासण्याचं कार्य करतील. ऑन स्क्रीन अंपायर DK. ओ फ्रंट फुटला येऊन समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हातामधून सुटला झेल. कॅचेस सुद्धा आज भरपूर सुटल्यात, 12 झेल आज दिवसभरामध्ये सुटलेत. इकडे जीवनदान मिळाले, 1 रन जरूर मिळेल तिकडे. एकेरी धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती अब तक 56. मोठं चॅलेंज असतं खरं तर. गोलंदाजाची शैली अगदी स्क्रीनवर, एवढ्या छोट्या स्क्रीनवरती आहे. खरं तर हे उघडकीस आणणं हा प्रकार, कारण हिंमत सुद्धा लागते आणि त्याचबरोबरीनं ते ॲक्शन सुद्धा तेवढी आपल्याला प्रॉपर दिसत नाही. इकडे मात्र लॉफ केले बॉलला हवेत आहे, आणखीन एक कॅच ड्रॉप. लेझीनेस पाहायला मिळालं, थोडंसं लाईटली घेतलं जातंय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, हा चेल व्हायलाच हवा होता, सर्कलच्या बाहेर आहे एकतर. बऱ्याच वेळेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे फिल्डर सर्कलमध्ये जाऊन झेल टिपत असतात, परंतु हा बराच वेळ चेंडू हवेमध्ये असताना सुद्धा क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. सरप्राइझिंग आहे. लगातार 2 बॉलमध्ये 2 कॅचेस सोडल्या गेल्यात वैभव पाटीलच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट. आता 2 धाबा मिळाल्या. फुल टॉस, वेगवान चेंडू होता. इकडे वेस्ट साईड दिला अंपायर्सनं. ओ डायरेक्ट हिट झाला असता, वाचलाय तिकडे. आणखीन एक संधी होती रनआउटची. इकडे फलंदाज पुढे गेले होते, पॉपिंग क्रीज सोडून बराचसा पुढे गेला होता आणि त्याचमुळे परतणं मात्र कठीण झालं. फलंदाज बाद होईल इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु 1+1 अशा 2 धाबा. दोन धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. यस अंपायर, हां रिव्ह्यू घेतलाय. नवीन फलंदाज सुद्धा रिव्ह्यू साठी सुद्धा खरं तर तुम्हाला झटपट घ्यावा लागतो, एवढा विचार करून सगळेजण एकत्र येऊन. कारण जर वाटतं ते तुमच्याकडे रिव्ह्यू उपलब्ध आहेत, परंतु त्याचा योग्य वेळेला वापर करावा पाहिजे तुम्हाला. आपल्याकडे चालून जातं, परंतु तुम्हाला काही सेकंदामध्ये लगेचच पंचांकडे ती अपील करावी लागते, DRS ची मागणी करावी लागते. आता चेक केलं जात आहे. सर नो बॉल. फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉलला घुमवलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बेधुंद करणारा फटका. षटकार आणि रेफर करण्यात आलंय पुन्हा एकदा वेस्ट साईड साठी. लगातार 2 बीमरचा वापर केला गेलाय. तो वैभव पाटीलला गोलंदाजी थांबवावी लागेल. खराब क्रिकेट म्हणता येईल इकडे. या ओव्हरनं मात्र गोंधळ घातलाय बारबाईसाठी. धावा झाल्या त्या आतापर्यंत 67 धावा, 67 मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना जर्मन शेडूंग संघ.
मगासपासून धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. खास करून गोलंदाजांनी सामने जिंकून दिले होते त्यांच्यासाठी, कारण कमी धावांमध्ये प्रतिस्पर्धी टीमला गुंडाळत होते. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. 67 धावा झाल्यात. पाठीमागचे 2 बीमर्स आणि त्याचमुळे गोलंदाज मात्र बदली केला गेलाय. नवीन बॉलरचा वापर केला जाईल. संकेत जाधव हे षटक कंप्लीट करेल. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन. स्कोअर मूव्स टू 68. 68 धाबा. सुरुवातीला 60-65 आसपास जाणारी धावसंख्या आता मात्र 70च्या पार जाऊ शकेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये थोडा घाम गाळावा लागेल बारवाई टीमला. राऊंड विकेटनं बॅकफुटवरून पूल केलाय. हा फटका मात्र पाहूया. सरळ चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक उत्तुंग षटकार. .74 74 धावा धाव फलकावर. मोठी मजल मारले शेडूंग संघानं या मॅच मध्ये. हा चेंडू जाऊन सरळ पायावर आदळला होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 74 रन, 74 धावा झाल्यात 5 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. सध्याच्या घडीला चेतन गायकरनं मात्र चांगली फटकेबाजी केली. 5 बॉलमध्ये 15 धावा. या अतिशय महत्वाच्या 15 धावा आहेत मी तर म्हणेन. शेवटला ज्या धावा वाढवल्यात ना, या चेतननं वाढवल्यात. 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत. पुन्हा एकदा इकडे मात्र हुकशॉट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. टप्पापर्यंत थोडासा बाउन्स झाला होता. चेंडू सरळ जाऊन खांद्यावर आदळला. 1 रन तर त्या ठिकाणी मिळेल आणि पाऊण शतकी मजल मात्र पूर्ण केले. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये जर्मन शेडूंग संघानं फलंदाजी करत असताना धाबा जमा केल्यात त्या 5 गडी बाद 75 धावा आणि 76 धावांचं महाकाय असं आव्हान मात्र उभं ठेवलंय. 76 रन्स टू विन क्वालिफाईंग मॅच आहे. हा सामना जिंकला तर सुपर 7 मध्ये जाण्याची संधी मात्र तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचमुळे दुसऱ्या सत्रामध्ये ऑरेंज आर्मीला मात्र घाम गाळावा लागेल. खरं तर. विनोद स्मृती, नील कियान इंटरप्राइजेस, सार्थक 11 बारबाई टीमला. तत्पूर्वी शेडूंग टीमला मी विनंती करेन आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. जास्त अजिबात उशीर करू नका, कारण 5 वाजून गेलेत. जेणेकरून राहिलेल्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला ही लढत कंप्लीट करायची आहे आणि त्याचमुळे शेडूंग टीमला ही विनंती आहे. परंतु 76 धावांचा मोठा चेस आज चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या मॅच मध्ये मात्र केला जाणार का? आज पहिला संघ कोणता असेल जो सुपर 7 साठी मात्र क्वालिफाय असेल? शेडूंग आहे की बारबाई? याचं उत्तर तुम्हाला मात्र दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. परंतु आजच्या दिवसासाठी मी मात्र घेतोय रजा. आपण कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि जशी दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात, जाऊया या लढतीचं वर्णन ऐकण्यासाठी. रोहितजी गायकर, पोइंजे गावचा आवाज. थँक्यू. जग्गा भाई की धुन सुनिए सबको. दादानी सांगडे गावाचा, जग्गा दादानी सांगडे गावाचा नावच रोशन केला. जग्गा भाई सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. जग्गा भाई सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला.
राहिली तुंतून तारा गेली पोरी 15 हीच नाव सुन सर आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये आवाज ऐकला. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी जहानमान क्रिकेट संघ शेडूंगने केली आहे. तब्बल 75 धाबा 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिला. आता 76चं टार्गेट चेस करायचा. चं टार्गेट चेस करण्यासाठी 2 ओपनिंग पेअर्स मैदानामध्ये दाखल झालेल्या. आघाडीची जोडी समीर भिंगारे आणि संकेत जाधव. एक बारवाईचा खेळाडू एक पोहिंजाचा खेळाडू आहे. संकेत जाधव बारवाईचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाला लीड करत असताना विनोद स्मृती नील कियान सार्थक 11 बारवाई आणि त्याच्या जोडीला आपण या ठिकाणी पाहतोय समीर भिंगारे हा फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेला आहे. 76 धाबांचं भलं मोठं चेस असेल. पहिल्या गोलंदाजीसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बॉलर प्रफुल्ल पवार. भिंगार गावचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाच्या उत्तरार्धाला सुरुवात होतीये. 17ला सुरुवात इनिंगला सुरुवात केली जाते. 76 धाबसंख्येचं भलं मोठं चेस आहे आणि ते चेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती आहे संकेत जाधव. बॉलिंग ट्रॅक वरती प्रफुल्ल पवार. पहिला फुल टॉस बॉल लॉंग ऑफला चाललाय. क्षेत्ररक्षक गजानन येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी सरसावले होते पण तिथे सर्वांचेच डोक्यावरती हात गेलेत. निताश हताश चेहरे आपल्याला पाहायला मिळते. निराश झालेले आहेत कारण असं वाटलंय की तिथे संधी उपलब्ध आहे पण ती संधी उपलब्ध झालेली नाहीये. एक धाव येते पहिला बॉल वरती. संकेत कानमंत्र देत असताना समीर भिंगारेला की शेवटपर्यंत लढायचा आहे, संघर्ष करायचा आहे कारण या अंतिम मॅच मध्ये एका ट्रॉफीचा जर हकदार बनायचं तर या धावा 76 धावा इथे चेस केल्या जातील आणि धावा होताना आपण पाहिलेत देखील. पण आता स्ट्रायकिंग एंड वरती समीर ओव्हर नंबर 1 साठी मार्टिनोट्री पॉवर प्लेचं षटक आहे प्रफुल्लचा. यावेळेस समोरच्या दिशेने खेचला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चाललाय. सीमा रेषा पार आलाय. 4 धाब्यांसाठी चौकार. प्रफुल्ल पवार याच्या गोलंदाजीवरती आक्रमकता सिद्ध केली आहे आणि क्रिकेटमध्ये आपण स्वतःला सिद्ध केलं तर नक्की प्रेक्षक आपल्याला प्रसिद्ध जरूर करतात. आणि जर प्रसिद्ध व्हायचं आहे समीर भिंगारेला तर अशाच मोठ्या फटक्यांची खेळी त्याला करावी लागणार आहे. ही त्या पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. 76 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट चेस करायचा. अशा वेळेस प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार कसा येईल याचा विचार विनिमय करावाच लागणार आहे. यावेळेस मात्र इथे बाटच्या टोला बॉल ब्रश झालाय. बॉल सल्ला डीप स्क्वेअर लेग. सीमा रेषेपार आलाय. चौकार.
सलगचा दुसरा चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. यावेळेस समीर भिंगारे बरसलाय. 76 धावा संख्येचा पाठलाग होता आणि डीप स्क्वेअर लेग सीमा पार आलाय. समीर भिंगारेच्या पाठमधून षटकार. पंधरा धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढला. अक्षरशः बॉल सीमा रेषा पार आलाय. खणखणीत चौकार. बाळा अष्टेगावचे युवा उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नो बॉल आलेला. यस, स्टेप आउटचा नो बॉल होता. 1+4 अशा 5 धावा. 4 बॉलमध्ये 20 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. प्रफुल्ल पवार याच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपण पाहतो आक्रमण, हल्ले चढवलात. फ्रीडचा बॉल साम भिंगारे अक्षरशः बरसला. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पोंजे गावचा ब्रँड दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंड एरिया. गजानन वेगाने पोहोचला. लेझी क्रिकेट आणि हाई बॉल सीमा रेषा पार आलाय. चौकार. धावा झालेल्या 24. पर्याय नाही. आणि जर कष्ट आपले प्रामाणिक असेल ना तर यशाला देखील पर्याय नाही. आणि यश गाठत असताना आपण पाहतोय बारवाई संघ फलंदाजी काय दर्जेदार राहिले. यावेळेस खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल सीमा पार आलाय. साम भिंगारेच्या बॅट मधून षटकार. सेहेचाळीस धावा संख्येची आवश्यकता अजून देखील स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 30 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात आशा असावी नेहमी जिंकण्याची. नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्की बदलते. आणि इथे वेळेला बदललाय. समीर भिंगारे या फलंदाजाने तब्बल 6 बॉलमध्ये 28 धावा संख्येची इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. काय दर्जेदार खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यामध्ये आल्यात 4 चौकार 2 षटकार. चला स्पीड अप करा. प्रफुल्ल पवार. थोडीशी महागडी गोलंदाजी या ठिकाणी होती. धन्यवाद. 500 रुपयाचं पारितोषिक देवेंद्र पाटील बोरले आमचे परम मित्र यांच्या माध्यमातून ऍज अ कॉमेंटेटर म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक. एक कौतुकाची थाप पाठीवरती दिली देवेंद्र पाटील यांनी. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूया. पण इथे मात्र मॅच अगदी रोमांचक मोड मध्ये. 75 धाबा असं वाटलं होतं की या 75 धाबा 76 धाबा सहजरित्या लिलया डिफेन्स केल्या जातील ज्याप्रमाणे शेडूंग संघाची गोलंदाजी होती. पण समीर भिंगारेने अक्षरशः सांगितलं की मॅच अजून संपलेली नाही, शर्यत अजून संपलेली नाही, कारण सामना आम्ही जिंकलेलो नाही. अतिशय जबरदस्त टफ फाईट रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडा आणि मनीष भोईर याने टिपलाय सुंदर झेल आणि संपलाय संकेत जाधव यांचा खेळ.
थँक्यू डीजा. या ठिकाणी आपण पाहतोय सुजित या यष्टीरक्षक करत असताना टॉप एज होता, बॉल निघून चालला होता, थांबवला आणि तिथे विकेटच्या मागे सुंदर झेल टिपला. तो मनीष भोईरने मोनूने सुंदर झेल टिपला. संधी मिळाली त्याचं सोनं केलं आणि त्या फलंदाज एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवला. संकेत जाधव. आणि नक्की एक खुशखबर आहे, विघ्नार्थ क्रिकेट संघ पोइंजे यांच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 12, 13, 14, 15 फेब्रुवारी रोजी प्रकाश झोतातील डे नाईट क्रिकेटची स्पर्धा असेल. पहिलं 1 लाख रुपये पारितोषिक आहे, दुसरं 50,000, तिसरं 25, चौथं 25 आणि पाचवं 25. मालिकावीरासाठी सरप्राईज गिफ्ट आणि प्रवेश फी या स्पर्धेसाठी 13,000 रुपये असेल. कोणाला भाग घ्यायचा असेल तर नक्की संपर्क साधा. यावेळेस मोमेंटम शिफ्ट झाला. पहिल्या बॉल वरती विकेट आली, बॉल लॉंग ऑफला चालला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. बॉलिंग ट्रॅक वरती आला तो ऋतिक पाटील. आज ऋतिक पाटीलचा दिवस आहे. रवींद्र पाटील, देवेंद्र पाटील आणि संदेश पाटील ही त्रिमूर्ती बोर्ले संघाची बोर्ले गावची क्रिकेटला लीड करत असताना नेहमी आपण पाहत असतो क्रिकेटच्या मैदानावरती. आज मात्र व्यासपीठावरती ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल मॅचचा आनंद घेत आहेत. पण यावेळेस संदेश ज्ञानेश्वरच्या बाट मधून आला. बॉल सीमा रेषा पार षटकार. षटकाराला ऋतिक गोलंदाजीवरती हल्ला चढवला. ज्ञानेश्वर एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे शिवकरचा. यावेळेसचा बॉल आता फंबल होतील कारण गोलंदाजांवरती मार बसत चालला, धावा जात चाललेल्या आहेत आणि तिथे मात्र थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतो संघाचा सेनापती संघनायक गजानन पाटील. थोडीशी मिसफील त्याच्याकडून होत्या आणि या ठिकाणी आपण पाहिला 2 धावा कंप्लीट, 40 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. अतिशय चांगली 20 बॉल आणि 36चं टार्गेट आहे. 20 चेंडू 36 धावा. मॅच अजून दोन्ही टीमच्या बाजूने, दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. पण बारबाई संघ काय लढलाय, काय फलंदाजी केली. समीर भिंगारे, ज्ञानेश्वर असतील त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे मात्र चांगला उचली घेणारा चेंडू होता, डॉट बॉल आलेला आहे. संकेत बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर रिलीज करत असताना आपण पाहतोय. आणि इकडे आमचे मुख्य आयोजक ऑन स्क्रीन पाहू शकाल. रोहित पाटील आहेत पालीचे, केतन पाटील आहेत आणि सूर्यकांत पाटील आपले सांगड्याचे आहेत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये तालुका हा टीमला नेहमी लीड करत असताना आपण नेहमी त्यांना पाहतो. आज मैदानाचा फेरफटका मारत असताना या वेळेस मोनू भोईर थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, ज्याची तारीफ केली होती. पण त्याने मात्र इथे आज चौकार, मिसफील्डचा चौकार आला जर्मन शेडुंग संघाच्या अगेन्स्ट बारबाई संघाला. दोन्हीकडे मॅच बॅलन्स आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. 18 बॉल आणि 32ची आवश्यकता, 32 रन्स. आता मात्र विचार विनिमय करतोय, थोडासा टेन्शन मध्ये सापडला शेडुंग संघ. पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस तब्बल 22.00च्या सरासरीनं 44 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. 44 वरती एक फलंदाज बाद आणि आता नवीन गोलंदाज ज्यांनी तारलाय, ज्यांनी टिकून ठेवलाय जर्मन शेडुंग संघाचं नाव या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये, तो अभिजित पवार. ट्रम्प कार्ड हुकमी एक्का गोलंदाजी मधील अस्त्र शस्त्र आता वापरलाय. अभिजितला इन्व्हाइट केलाय ओव्हर नंबर 3 साठी. पहिलाच बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता. समीर भिंगारे तू मैं रनआउटची संधी आणि तिथे मात्र एक धाव लेग बाईच्या स्वरूपाने पूर्ण केलेली आहे आणि समीर भिंगारेची विकेट सेव्ह केली आहे मी तर म्हणेन या ओव्हर्स मध्ये. एक धाव येते, धावसंख्या पुढे चालले, एकूण धावसंख्या 45. गरमागरमीचं वातावरण तयार झालं कारण इथे एकच आपण बोलतो ना, एकच फाईट आणि वातावरण टाईट. तसं समीर भिंगाराने वातावरण टाईट करून ठेवलं या मॅच मध्ये.
नक्की प्रेक्षक आम्हाला येऊन सांगतात की या गोलंदाजाने तिन्ही सामन्यामध्ये लाजवाब बॉलिंग केली आहे. प्रत्येक मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला, प्रत्येक फलंदाजाला नाचवलं अक्षरशः विकेटवरती आणि थांबवलंय देखील मी तर म्हणेन. आणि तोच ट्रम्प कार्ड ठरलाय आजपर्यंत अंतिम मॅच पर्यंत पोहोचण्यासाठी जे हनुमान शेडुंग टीमचा. पण इथे धावा आल्या 2 आणि कमबॅक जे अपेक्षित होतं ते कमबॅक करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अभिजित पवार लोणिवली वाडी गावचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ओल्ड इज गोल्ड, नक्कीच जुनं ते सोनं आहे. आणि इथं लेग बी फॉर द विकेट, विकेट नंबर 2. जितना रखते उतना स्वाद उसका अच्छा होता है. जुना तांदूळ त्यांनी दाखवलाय आणि तीच जुनी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मला आठवत आहे कोदिळे मैदान असेल, आमच्या पोंजेचं जोशी मैदान असेल, नेहमी तेव्हा ओपनचे सामने असायचे, तेव्हा ग्रामीण क्रिकेट नसायचा. पण तरी देखील अभिजित पवार कोणत्या ना कोणत्या संघाकडून खेळ करत असताना, अगदी जर जुन्या काळामध्ये आपण पाहिलं तर जे ITI नाक्याचं रिक्षा स्टँड आहे ना, ते गोलंदाजी करत असताना ती टीम खेळायची आणि त्या टीम मध्ये ते गोलंदाजी करत असताना आपण नेहमी त्यांना पाहिलंय. तेव्हा लोणिवलीवाडी टीम शक्यतो ग्रामीण पटलावरती दिसत नव्हती, तेव्हा ओपन क्रिकेट होतं आणि तेव्हा मिनिडो रिक्षा चालक संघ मैदानामध्ये उतरायचा आणि त्या संघामधून या गोलंदाजाला मी सातत्यानं पाहिले गोलंदाजी करताना आणि ते सातत्य अजून टिकवलंय. चांबोला आपण ऑन स्क्रीन पाहतोय, थोडीशी मेहनत घेतली आहे कारण मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये खूप सारी मेहनत आहे, धावपळ, कुठे काय कमी पडू नये या आयोजनासाठी, त्यासाठी त्यांचं लक्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लो व फुलटॉसचा बॉल मागे विकेटच्या डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज बाद झाला असता. पण इथे दोन्ही एंड वरती आपण पाहतोय जर इथे मोनूने टिपलं असतं स्टंप तर समीर भिंगारे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण तिथे मात्र पाहतोय एक धाव कंप्लीट केले बाईच्या स्वरूपानं, धावा संख्या ती चेक केलं जातं. फलंदाज बाद आहे की नाही रनआउट आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नॉट आउट हा बाईची धावा. यस, विजय बालाजी सर आम्हाला सांगतायत की ही बाईची धावा. 4 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि 4 धाबा ही जमेची बाजू राहिली आहे. यावेळेस मात्र समीर भिंगारेने अस्मान दाखवलाय. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार, आलाय षटकार. बावीस धावा संख्येची आवश्यकता. 13 बॉल 22चं समीकरण. अभिजित पवार 8 चेंडू आणि 34 धावा संख्येची एक मातब्बर आणि महत्वाची इनिंग मी तर म्हणेन या मॅच साठी त्याच्या माध्यमातून आलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा समीर भिंगारेचा फटका आणि बॉल चाललाय लॉंग ऑफला क्लिअर केलाय. 40 धावा संख्येवरती वैयक्तिक पोहोचलाय. 75-76 धावा संख्येचं चेस होतं, धावा झाल्यात 3 षटकांच्या अखेरीस 60 धावा. अक्षरशः बरसला, अक्षरशः झोडपून काढलाय मी तर म्हणेन गोलंदाजांना. 3 षटकांमध्ये 20च्या सरासरीनं धावा आहेत 60. यस डीज आहे. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. समीर सांगतोय रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समुंदर भी आएगा, यू थक के न बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. आणि आता मॅच मध्ये मजा येत असताना समीरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच हव्या. तब्बल 9 बॉल मध्ये 40 धावा, 76 धावा संख्येची पाठलाग कशा पद्धतीने केला जातो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका, प्रत्येक बॉल वरती स्कोरिंग शॉट आणि ते समीर अक्षरशः बरसला त्या हनुमान शेडुंगच्या गोलंदाजांवरती. आता धावा जमवायच्या, शेवटचे 12 बॉल आहेत
आणि 16ची आवश्यकता. 16चा टोळा आता शेडूंग संघाच्या गोलंदाजांना दाखवावा लागेल. त्यासाठी प्रमोट केला तो दर्शन पाटील या गोलंदाजाला. दर्शन पाटील या गोलंदाजाला प्रमोट केलं. ओव्हर नंबर 4 साठी 12 बॉल 16ची आवश्यकता. धावा बनवल्या जातात, बनवण्याची ताकद पाहिजे. आणि हाही बॉल सीमा रेषा पार अला माइटी हिट षटकार. सांगतोय हौसलों के तरकश में उम्मीद का वो तीर जिंदा रखो. हार चाहे सब कुछ लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रखो. आणि ती जिंकण्याची उम्मीद, जिंकण्याची आशा, जिंकण्याची अपेक्षा ही मैदानाच्या आतमध्ये जिवंत ठेवले सुजितने देखील. जसा बाद झाला होता संकेत जाधव, असं वाटलं होतं प्रेशराईज होईल, अंडर प्रेशर जाईल संघाचा सेनापती. कॅप्टन बाद झाल्यानंतर मात्र समीरने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि जबाबदारीनिशी खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. 66 धाबा 2 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 76 धाबा संख्येचा चेस होता. 10 बॉल आणि 10ची आवश्यकता. यावेळेस बॉल खूप चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. कमबॅक आणि कमबॅकच वाचवू शकतो ही मॅच. आता 9 चेंडू आहेत आणि 10 धाबा संख्येची आवश्यकता आहे. 9 बॉल 10 धाबा. मॅच सोडलेली नाहीये, सामना संपलेला नाहीये. गोलंदाज दर्शन पाटील सांगतो पहिला बॉल तुमचा होता, बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी तो अब हमारी. वार पे पलटवार ऍक्शन वरती रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 9 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावा संख्येची आवश्यकता. यावेळेस बॉल हवेमध्ये कॅच होण्याची संभावना. तिथे आदित्य मते आणि टिपल्या सेकंड अटेम्प्ट मध्ये खेळ आणि संपलाय सुजित पाटील यांचा खेळ. नक्की डीजे मास्टर देखील सांगतायत की आता कोणाची बारी आली रे आली, आता तुझी बारी आली असा गोलंदाज सांगतोय दर्शन पाटील. कारण एक षटकार त्यानंतर 3 सलगचे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती दाखल झाला. वैभव पाटील मॅन फ्रॉम बारवई. आता बारवई गावाला वाचवायचं, या मॅच मध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं आपल्या टीमचं, आपल्या गावाचं, आपल्या नाबाचं. तर या ठिकाणी चांगली इनिंग, या 10 धावा काढाव्याच लागतील. नेक्स्ट बॉल खोला टाकलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे झेल टिपला आणि सांगतोय बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी बॉलिंग होती ती दर्शन पाटीलची. कभी जीत का दस्तूर इधर तो कभी हार का मातम उधर. आता मात्र कधी असं वाटतंय जिंकण्याचे वारे वाहतात ते बारवे टीमच्या बाजूने आणि पराभवाची धूल आपण पाहतो शेडूंग टीमच्या बाजूने येते. पण शेडूंग टीम सांगते की आम्ही लढू, आम्ही सामना सोडणार नाही, शेवटपर्यंत झुंज देऊ. आणि आता 4 बॉल सलगचे डॉट आले. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या बॉल वरती षटकार आणि या ओव्हर्स मध्ये 2 विकेट्स आणि 6 धावा. शेवटचा अंतिम बॉल बॅट्समन मैदानामध्ये नवीन आला. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेचा खूप चांगला बॉल होता, डॉट बॉल. आता मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मुकाबला अभी भी जारी है, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. चला टीम मीटिंग नको असं सांगतायत, पण टीम मीटिंग घ्यावीच लागणार आहे कारण मॅच क्रुशल मुवमेंट वरती आहे. असं वाटलं की एकतर्फी ही मॅच होईल, पण तिथे सांगितलं
की नाही, सामना सोडलेला नाही, ना पैशासाठी ना स्वतःच्या नावासाठी, आम्ही खेळतो आमच्या गावाच्या नावासाठी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत असताना दर्शन पाटील शेडूंग टीमचा हा गोलंदाज 5 बॉल सलगचे निर्धाव फेकलेत. शेवटचे 6 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता. या ठिकाणी नवीन बॅटर यश पाटील हा देखील शेवटचा अंतिम बॉल डॉट खेळलेला आहे. आता नवीन गोलंदाज असेल अभिजित पवार आणि त्याच्या अगेन्स्ट तब्बल 40 धाबा 9 चेंडूंमध्ये ज्यांनी बनवल्यात. अद्यापपर्यंत पोंजे गावचा एक जबरदस्त अष्टपैलू, एक जबरदस्त विस्फोटक विध्वंसक फलंदाज समीर भिंगारे. अंतिम निर्णायक 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. अगदी गरमागरमीवाला मुकाबला, रोमांचक मुकाबला. 6 बॉल 10 ची आवश्यकता. पहिला बॉल इथे मात्र लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते आणि पंचांनी इथे बोट आकाशाकडे वरती केलंय, म्हणजे इथे हा फलंदाज समीर भिंगारे बाद होईल. लेग बिफोर द विकेट. 40 धावसंख्येची जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता शेडूंग संघ सांगतोय, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे, उद्या वडेन नव्यानं, अडवू शकेल मला अशी कोणती भिंत नाही. आता पाहणं गरजेचं की 5 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. ऑन स्क्रीन आपण पाहतोय संदेश पाटील आणि संदीप पाटील, शिवकरचा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आणि नेहमी 24 लाईव्ह इव्हेंट तालुका हाफ टीमचा ॲज अ ओपनर बॅटर म्हणून त्याच्याकडे नेहमी ती भूमिका दिली जाते. ते संदीप पाटील ऑन स्क्रीन आपल्या पाहायला मिळाले. आता नवीन बॅटर आला तो मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर, भातान गावचा, भातान पाडा या गावातून बिलॉंग करणारा हा फलंदाज. पहिला मॅच मध्ये ऍज अ ओपनर म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती. अंतिम 5 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 10 धाबा. यावेळेस खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न केला. बॉटमचा चांगला वापर. इथे काय घडलं, एक धाव खूप महत्वाची आहे. एक धाव रोखणं हे बारवाई टीमच्या अगेन्स्ट शेडूंग टीमला करावं लागेल, कारण 4 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. ही मॅच अशी वाटली वन साइडेड बारवाई संघ जिंकेल. 40 धावसंख्येची मॅच विनिंग पारी समीर भिंगारेच्या बॅटमधून आपण पाहिली, पण तिथे अभिजित पवार ट्विस्ट आणि ट्विस्ट. आता मॅच मध्ये 4 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस लग बिफोर द विकेटची अपील होती. पंच सांगतायत की हा बॉल ऑब्स्टिकच्या बाहेर आहे. एकच धाव आहे. ते 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण या स्पर्धेमध्ये अस्तित्व कायम राहील, शेडूंग का बारवाई, बारवाई का शेडूंग, याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात. ते देखील थोडेसे धास्तावले असतील, मनामध्ये धगधग होईल. शेडूंगच्या पाठीराख्यांची, बारवाईच्या पाठीराख्यांची, अनेक साऱ्या पंचक्रोशीतील हे मॅच पाहत असतील, त्या सर्वांचं स्वागत आहे. आता पाहणं गरजेचं आहे की मॅच मध्ये काय घडणार आहे. शेवटचे 6 बॉल 10 ची आवश्यकता होती. आता अंतिम जर पाहायला गेले तर बॉल बाकी आहेत 3 आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल 7 धावा. यश स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग करतोय, पण जिथे विकेट गमावली आहे ना समीर भिंगारीची, तिथे मॅच मध्ये ट्विस्ट आला. मॅच मध्ये पकड निर्माण केल्या. यावेळेस अडवा बॅटनं खेचायचं होतं. स्ट्रॉंग अपील केली जाते. 2 मध्ये आता धाबा करायचे आहेत. 7 धाबा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम मला सांगून जातोय. आता 2 मध्ये 7 ची आवश्यकता. जयमान शेडूंग संघ क्रिकेटच्या पटलावरती काय धाबा वाचू शकेल का, की धाबा बनवेल, आता महत्वाचा आहे. आता बॅटरला एकच सांगणं आवडेल, कर खुद पे यकीन इतना की बुलंद हो, तेरा हर हौसला हर कदम पे तुझे कामयाबी मिले और तू लिखे अपनी सफलता की दास्ता. आता सफल व्हायचा तर आता परिश्रम करावे लागतील, प्रयत्न घाम गाळावा लागेल, कारण शेवटच्या बॉल बाकी आहेत 2 आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. फुलटॉसला मिस केला. इथे काय घडलंय, सौरभ पाटीलने केलंय काय, जिथे मागे थांबला असता तर एकच धाव असती आणि 6 ची आवश्यकता. आता चौकाराला 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता.
एक बॉल 3 धावा. धगधग 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 दोन्ही टीमच्या दरम्यान कोण होणार एका ट्रॉफीचा हकदार, कोण होणार पहिला संघ चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये क्वालिफाईड. एक बॉल आणि जिंकण्यासाठी 3 ची आवश्यकता. एक चेंडू 3 धावा संख्येची आवश्यकता. किसी को कमजोर समझने की गलती मत करना, क्योंकि तकदीर को बदलने में वक्त नहीं लगता. नशीब पलटायला वेळ लागत नाही. शेवटचा अंतिम बॉल आणि जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 3 धावा. आणि धगधग 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 आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीमच्या खेमामध्ये. एक बॉल 3 धावा आणि क्लीन बॉल. सामना अभिजित पवारने जिंकून दाखवला आणि इथे सांगितलं एक जबरदस्त सामना. जानमान शेडुंग संघ मात्र क्वालिफाय झाला, पहिला संघ बनला या चाळीसगाव प्रीमियर लीगचा एका ट्रॉफीचा हकदार. ही मॅच कुठे होती येऊन ठेपली कुठे. 12 बॉल 16 धावा संख्येची आवश्यकता. समीर भिंगारे एकटा लढला होता, पण तिथे अभिजित पवार यांनी सांगितलंय की बॉलिंग मध्ये मी देखील एक धारदार अस्त्र, आणि त्यांनी आपल्या बॉलिंगची दादागिरी पेश केली आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकलाय. कारण 10 बॉल आणि 10 ची आवश्यकता असताना ही मॅच मात्र टर्न केली आपल्या बाजूने. आणि नक्की जनमान शेडुंग संघ